मित्रांनो, तुम्ही आजच्या इतरेच्या मैदानामध्ये पहिल्याच गुलालाचं म्हणजे एक नाही तर दोन गुलाला दोन गाड्या पळाल्या मैदानामध्ये सुरुवातीलाच आणि दोन्ही गुलालाचं मानकर झालेले आहेत आपले स्वर्गीय किशोरानंद पाटील यांच्या दावणीचे सर्व बैला रामा, चेंडू अजून दोन बैलात. ऐकू दादाला विचारूया काय बोलाल आज. सर्वप्रथम म्हणजे गाडी पळवण्याचा निर्णय घेतला. आज आम्ही सकाळी लवकर निघलो. आम्हाला गेल्या वर्षी इथं लकी ड्रॉमध्ये बाईक भेटली ती, त्याच्यासाठी आज आम्ही पण त्याच्या लवकर निघलो. या वर्षी पण काही ना काही करतील बैला, त्या हिशोबाने निघालो आम्ही. बरोबर आहे. आता दोन गुलाला बघा, सुरुवातीच्या दोन गाड्या मैदानामध्ये धावल्या आणि दोन्ही गाड्यांनो गुलाल मिळवला. एक डावीला एक उजवीला. काय बोलाल. गुलाल तर होणारच आहे डावीला उजवीला, पण आम्ही चारही साईडनीच खेळतो. कोण पण असू दे, खेळ खेळायचा. बरोबर. आता गाड्या इथं जमल्या का काय आधीच जमवल्या? नाही, गाड्या इथंच जमवल्या आम्ही. इथंच जमवल्या ना. आता कुठली कुठली बैला जोड्या कुठल्या कुठल्या पळाल्या सांगा. रामा पलाला, चेंडू पलाला ना, गुरु पलाला नाही, शंभू आणि लखन लखन आणि रामा पलाला हा. आणि चेंडू आणि शंभू पलाला. शंभू पला गुरु पलाला. बघा चार गुलाल. काय बोलाल म्हणजे. आणि मैदानामध्ये आल्या आल्या बघा तात्यांचं नाव सुद्धा घेतलं गेला. पहिले तात्याना आम्ही या करू आजचा गुलाल त्यानं सांभाळला. बरोबर आहे. आणि सुट्टी बिट्टी बालेमामा पण होते. बाल्यामा होता, हरेदा होता, ड्रायव्हर गणपतदा, सूरज होता. म्हणजे बरीच मोठी टीम आलेली आहे. जरी मला वाटतं हिंदकेसरी रामाचं जसं नाव होता ती टीम आज मैदानामध्ये दाखल आहे. हो ना. आता पूर्ण नाशिकची आमची सर्व टीम आहे. याच्या पुढे अजून मोठा धमाका करणार. यस किंवा नो, हारो किंवा जितो, पण मोठी करणार शर्यत आजच्याच मैदानामध्ये. आजच्याच मैदानात दोन गुलाला घेतल्यानंतर 5 शर्ती करणार आम्ही आजच्या मैदानामध्ये. 5 शर्यती. हो. त्याच्यापैकी 2 तर मिळवली गुलाला. मिळवल्या आणि अजून 3 करायचे आहेत. बरोबर आहे. आता ज्या जोड्या म्हणजे या पहिल्यांदाच पलतात जोड्या का आधी पण याच्या आधी पलवलेल्या आहेत? आधी बिन पला नाही, पहिल्यांदा पलाला रामाना यो लखन. आणि त्या दिवशी गटाला पण तुमच्या घरच्या 3 गाड्या गटाला गटपात झालेल्या. काय बोलाल. गट पास 3 झालत्या, बिन एक तरी आमचा फायनलसाठी राहायला पाहिजे होता, ही आमची अपेक्षा होती. पण काय नाही, हरकत नाही, चालेल. कुठेतरी ते हारजीत होतच असतं. बरोबर आहे. आता रामाविषयी काय बोलाल. कुठेतरी मोठ्या आजारातून बाहेर निघलाय. आता मध्यंतरी खूप मोठा नाव पण झाला होता, त्याच्यानंतर बॅकफूट पण आला होता त्याचा. रामाचं आत्ता परत 2 ऑपरेशन झालं डोळ्यांचे. पण आत्ता तो कुठंतरी रोडिंगला लागले. पण असंच गुलाल घ्यावा रामाने, आम्हाला हीच अपेक्षा. रामा हरला का आमच्या अंगात ताकद नाही राहील. बरोबर. म्हणजे दावणीचा जो खरा हिरो आहे तो रामाच आहे. आणि कुठेतरी बघा आज पुष्यगावचा एक इतका मोठा नाव पण त्यांनी आपल्या कपाली लावलंय तुमच्या दावणीला. म्हणजे आज बोनिवली परिसरामध्ये, त्या परिसरामध्ये म्हटलं तर रामाचे हिंदकेसरी बैल आहे. आज तात्या असता रामा इतका मोठा आमच्या दावणीला लागले, पोलीस लागले. चेंडू पिन आमची म्हणजे अपेक्षा असतं ती पूर्ण करते. म्हणजे बैला चांगलीच पळतात, हार नाही लवकर होईल. बरोबर. चला आता थोडक्यात मी आकादादाशी बोलतो. आपण आकादादा मस्के यांच्याशी बोलूया. रामाचा नक्की काय झालं होतं, काय सांगा रामाविषयी. मोठा एक बॅकपेच आला रामाच्या जीवनामध्ये आणि कुठेतरी त्याच्यातून सावरून आज पुन्हा बैल गुलाल घेतोय. रामा आजारी होता मध्यंतरी. त्याच्या पोटामध्ये थोडंसं लोखंड वगैरे निघालं होतं, त्याच्यामुळे त्याला प्रॉब्लेम यायचा. आणि पायाला पण जखम झाली, ती पण क्लिअर झाली आता. आणि आता योग्य दादाने सांगितलं डोळ्यांचा पण काही झालं होतं त्याला. आता परत त्याचं डोळ्यांचं ऑपरेशन झालेलं आहे. डोळ्यांना पण थोडासा प्रॉब्लेम आला होता काही कारण असतं. त्याच्यातून पण उजरल जाऊन 10-15 दिवसात आणि परत धमाका होणार म्हणजे होणार. बरोबर. आणि कुठेतरी बघा आज एवढा मोठा नाव जर हिंदकेसरी बैल आपल्या दावणीला बसून राहतोय तर बरेच जणांची चर्चा होतात नक्की काय झालंय. आता तुम्ही मोठ्या आजारावर त्याला मात मिळवून उभं केलंय, पुन्हा काय अपेक्षा असतील आता पुढं. येणाऱ्या काळात पुष्यगावचा हिंदकेसरी रामाचा असणार. आणि दादाचं नाव 100% रामा. जसं ओरिजिनल मैदान आहे ना पुष्यगावचं हिंदकेसरी, तसं त्या मैदानात परत एकदा गुलाल घेणार आहे. बरोबर. आता जोडी पळाली लखन आणि रामा, पहिल्यांदा जोडी पळते. आता मला वाटतं 1 का 1.5 चक्राचा अंतर सुद्धा झाला. काय बोलाल. आनंदाचे गुलाल झाला म्हणजे पहिली शर्यत मैदानातली आणि पहिला गुलाल. बरोबर. आता कुठेतरी मोठा मैदान असलं ना, पहिली गाडी धावल बघा, पहिला गुलाल मिळवणं महत्त्वाचं असतं. आणि कुठेतरी हा मुंबईचा ऐतिहासिक मैदान आहे. या मैदानामध्ये पहिलं आता बघा सोशल मीडियावर आजच्या मैदानाची सुरुवात जेव्हा करतील लोक तर पहिले बघतील स्वर्गीय किशोरानंद पाटील यांचे 2 गुलाला. काय बोला. मोठी शर्यत पण रामाची होणार. दादाने सांगितलं ना, रामाच्या काळात वासरू पाळणार आहे, हारण्या म्हणून वासरू पाळणार आहे. 100% गुलालात राहील गाडी. बरोबर. आता जे गुलाल मिळवून दिले 2 ड्रायव्हर, चेंडूच्या गाडीवर बसला आपला गणपतीला आणि रामाच्या गाडीवर बसला सूरज. काय बोलाल. सगळ्यात पहिलं अभिनंदन तर ड्रायव्हरांचंच करणार आहे. सगळ्यात मोठी म्हणजे सगळं काही बोलू शकत नाही त्यांच्यासाठी आता. बरोबर. आणि शब्दच नाही बोलायला, शब्दच नाही राहिला कारण कुठेतरी मोठा मान मिळून दिला आजच्या मैदानात. जसं आता आपण बघतो ना दादा, मोठा बैल ज्या वेळेला आपला बॅकपेच चालू असतं ना, बरीचशीच लोक म्हणजे अशी सांगतात की
गेला संपला गेला असा हो हो ते शब्द नक्कीच कानावर आले असतील तुमच्या, काय बोलाल? आले होते, पण त्यांच्यासाठी 100% सांगणार का मोठा धमाका लवकर करणार आम्हाला. बरोबर. आजच्या या मैदानाविषयी काय बोलाल तुम्ही, एक नाशिककर असताना? मैदान तर एकच नंबर आहे, नियोजन वगैरे खूप छान आहे. बरोबर. नियोजन खूप छान आहे आणि चांगलं वाटलं मैदान. किती जण आलेत तुम्ही नाशिकवरनं? आम्ही 15 पोरं आलेली, सगळी टीम आलेली आमच्यावाली. बरोबर. आता त्या दिवशी बघा 3 फेऱ्याचा मैदान झाला मुंबईला, राजा 777 केसरी, तात्यांचं नाव तिथं पण प्रत्येक मैदानामध्ये गटामध्ये 3 गाड्या बसल्या होत्या, काय बोलाल? हो, गटामध्ये गाड्या बसल्या, पण गाड्या फायनलला राहिल्या पाहिजे होत्या, नाही राहिल्या, परंतु येणाऱ्या काळात 100% असतील गाड्या. बरोबर. चला, तुम्हाला आज ज्या 2 गुलाला सुरुवातीलाच मिळवल्या त्याच्यासाठी अभिनंदन देतो आणि लवकरच दिवसभरामध्ये आपल्याला एक मोठा धमाका सुद्धा रामाच्या स्वरूपात. हो हो, चला, शुभेच्छा त्याच्यासाठी पण. धन्यवाद.